नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर एक्सरसाइज नंबर 1.2 मित्रांनो आज आपण पाहतोय। एक्सरसाइज नंबर 1.1 वर ऑलरेडी आपण चर्चा केली। 1.1 च्या जर तुम्ही व्हिडिओ नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 1.1 च्या सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो आणि त्याचबरोबर 1.2 चा क्वेश्चन नंबर 1 2 3 4 असे जे चार सुरुवातीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये त्यावरती आपण डिस्कस केलेला आहे। तर आज आपण काय करणार आहोत, आज क्वेश्चन नंबर 5 6 आणि 7 हे क्वेश्चन आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जाऊयात पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात पुढे। तर बघा मित्रांनो, यामध्ये क्वेश्चन नंबर आपल्याकडे 5 आपल्या समोर आहे की टू आर्क्स द सेम लेंथ सबटेंडेड angle of 60 degree and 75 degree at the center of two circles. What is the ratio of radius of two circle? म्हणजे जे दोन सर्कल आहेत त्या दोन सर्कलच्या रेडियसचा रेशो काढायचा। आता बघा, टू आर्क्स द सेम लेंथ, ओके, मग आपण एक काम करू, लेंथ ऑफ बघा लेंथ ऑफ एन आर्क बरं का, म्हणजे एक जे आर्क आहे, लेंथ ऑफ आर्क जे आहे तिला आपण S1 म्हणू, ओके। सबटेंडेड अँगल जो आहे, सबटेंडेड अँगल आपण 60 डिग्री म्हणू अँड रेडियस BX, रेडियसला आपण R1 म्हणू, म्हणजे एक जे आर्क आहे, एक आर्क जे आहे त्या आर्कची लेंथ आपण S1 म्हणू। त्याच्यानंतर थीटा जो आहे तो आपण या ठिकाणी सबटेंडेड अँगल जो आहे तो 60 डिग्रीच्या ऐवजी त्याला आपण म्हणू θ1, सबटेंडेड अँगलला θ1 म्हणू आणि रेडियस जी आहे ती R1, ओके। आता दुसरा मुद्दा, लेंथ ऑफ अनदर आर्क, दुसरी जी आर्क आहे तिची लेंथ म्हणा S2 म्हणू। सबटेंडेड अँगल जो आहे त्याला आपण म्हणू θ2 अँड, ओके। हे बघा या ठिकाणी लेंथ ऑफ अनदर आर्क S2 आणि सबटेंडेड अँगल θ2 अँड रेडियस जी आहे तिला आपण R2 म्हणू। आता आपल्याला रेडियसचा रेशो काढायचा आहे, पण इथं या दोन्ही आर्क जे आहेत ना त्या कॉन्ग्रुएंट दिलात। पण पहिली गोष्ट, थीटा जो आहे आपल्याकडे θ1 जो आहे, θ1 किती आहे बाबा, 60 डिग्री आहे। मग याला डिग्रीचं रेडियन मध्ये करून टाका, म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल, कारण रेडियनच पाहिजे। रेडियन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, जो 60 डिग्री आहे त्याला पाय आपण 180 ने मल्टिप्लाय केलं की रेडियन होतं। आपल्याला माहिती आहे रेडियन म्हणजे वरती अशा प्रकारचं साइन, म्हणजे डिग्रीचं रेडियन मध्ये करणं गरजेचं आहे। हे खूप इम्पॉर्टंट आहे। प्रॅक्टिस सेट नंबर एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये आपण शिकलोय, ओके। आता 63 जा 180 म्हणून या ठिकाणी वर आले पाय, खाली आले 3 पाय अपॉन 3 रेडियन θ1। θ2 चा जर विचार केला तर तो आहे 75 डिग्री आहे, म्हणजे काय करावं लागणार, इथं 75 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार, पाय अपॉन 180 ने। आता या दोघांना सुद्धा आपण कशाने डिवाइड करू शकतो, या दोघांना सुद्धा आपण 15 ने डिवाइड करू शकतो। जर आपण 75 ला 15 ने डिवाइड केलं, 15 5 जा 75 म्हणून 5 पाय, आणि 180 ला जर 15 ने डिवाइड केलं तर 12 येतं, 5 पाय अपॉन 12 रेडियन, ठीक आहे। हे आलं θ1 θ2 आलं। आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला लेंथ ऑफ एन आर्कचा फॉर्म्युला, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे, लेंथ ऑफ एन आर्क, फॉर्म्युला काय बाबा, आर थीटा। लेंथ ऑफ एन आर्कला आपण यस म्हणतो, इज इक्वल टू काय बाबा, आर थीटा हा आपला फॉर्म्युला आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी बजावणार आहे। तर आता आपल्याला माहिती आहे की S1, मग S1 आपल्याकडे दोन आर्क आहेत, एक आहे S1 एक आहे S2, मग S1 इज इक्वल टू काय बाबा, R1 θ1 अँड S2 इज इक्वल टू आपल्याकडे काय असणार आहे, S2 इज इक्वल टू R2 आणि θ2 असणार आहे। या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे। मग आता S1 आणि S2 या ठिकाणी दोघे जण सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे। इथं बघा काय सांगितलं, इथं या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं सांगितलं की टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ, या दोन्ही आर्कची लेंथ सेम आहे, म्हणून देअरफॉर आपण या ठिकाणी लिहू S1 इज इक्वल टू S2 लिहिलं, ठीक आहे। S1 काय बाबा, R1 θ1 आणि S2 काय बाबा, R2 θ2। आपल्याला काय सांगितलंय की व्हॉट इज द रेशो ऑफ रेडियस ऑफ टू सर्कल, या दोन सर्कलच्या रेडियसचा रेशो। मग आपण काय करू, R1 अपॉन R2 मल्टिप्लाय इकडाला डिवायडेड बाय
θ2 आपल्या जाग्यावर, हा θ1 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय. आता ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी टाकू. θ2 किती आहे? 5π/12 आहे. मग या ठिकाणी वर लिहा 5π/12 डिवायडेड बाय θ1 काय बाबा π/3 आहे. θ1 किती आहे बाबा π/3 आहे. आता इथं आपण एक काम करू, इथं कॅल्क्युलेशन करत असताना बघा कसं होतं, 5π/12 आपल्या जाग्यावरती इंटू करू इथं. ओके, इंटू काय करू, π/3चं काय होतं 3/π येतं. 3 जातो वर, पाय येतो खाली. आता या ठिकाणी काय काय कट होईल आपण व्यवस्थित विचार केला तर पाय काय झाला, कट झाला. ओके, पाय कट झाला. मग R1/R2 इज इक्वल टू काय आलं बघा, पाय तर कट झाला आणि 3 1 जा 3 3 4 जा 12. ठीक आहे, वाटलंच तर असं लिहू. चला 5 × 3/12. ओके, 3 1 जा 3 3 4 जा 12. 3 1 जा 3 3 4 जा 12. म्हणून आपल्याकडे काय आलं, R1/R2 इज इक्वल टू वर आले 5 खाली आले 4. म्हणजे R1:R2 इज इक्वल टू 5:4. शेवटी आपल्याला उत्तर लिहिता येऊ शकतं की रेशो ऑफ देअर रेडियस, त्यांच्या ज्या रेडियसचा जो रेशो आहे तो 5:4 या ठिकाणी येऊ शकतो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. मी थोडा बाजूला झालोय, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर एकदम इझी आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला आय थिंक एरिया ऑफ सेक्टरचा वगैरे फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन आपल्याला दिसतोय काय दिलंय, द एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल बघा, एरिया ऑफ सर्कल आपल्याला दिलाय. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25π स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडेड अँगल. बरं का, लेंथ ऑफ इट्स आर्क, त्या आर्कची लेंथ काढायची. सबस्टेंडिंग अँगल काय बाबा 144 आहे आपल्याला. ओके, ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सर्कल सेक्टर. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे, लेंथ ऑफ अन आर्क काढायचा. आता बघा एरिया ऑफ सर्कल काय बाबा मला दिलाय की एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. बघा या ठिकाणी एरिया ऑफ सर्कल 2π. ओके, 25π. मग आपल्याकडे सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय, πr² इज इक्वल टू 25π. आता या ठिकाणी पाय कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील r² इज इक्वल टू 25. मग r² 25, मग r किती झालं 25चं स्क्वेअर रूट किती झालं 5 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारे इथं आपण रेडियस काढून घेतली पहिली. ओके, ही रेडियस आपल्याला मिळाली. आता रेडियस मिळाल्यानंतर पुढचा जो आपला पार्ट काय, पुढे आपल्याला काय करायचं आहे, रेडियस मिळाल्यानंतर आपल्याला थीटा जो आहे तो 144 डिग्री दिलाय. बघा थीटा इज इक्वल टू 144 डिग्री. डिग्रीचं रेडियनमध्ये करण्यासाठी 144 इंटू कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला, π/180 ने मल्टिप्लाय करावा लागणार. इथं झालं रेडियन. आता बघा 144 आणि या दोघांना कितीने 12 ने डिवाइड करू शकतो किंवा 36 ने डिवाइड करू शकतो. 36 4 जा 144 आणि पाय, आणि 36 5 जा 180 म्हणजे 4π/5 रेडियन. हा झाला तुमचा थीटा. तर दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे थीटा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असणारी रेडियस. या दोन गोष्टी माहिती असेल तर आपण हे सगळं क्लिअर काढू शकतो. म्हणजे पहिलं काय करायचं आपल्याला, या ठिकाणी पहिला पॉईंट त्यांनी विचारला की फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क. पहिली लेंथ ऑफ ॲन आर्क काढू, लेंथ ऑफ ॲन आर्क. ओके, आर्कची लेंथ म्हणजे एस इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला आपला आर थीटा. मग आता आर थीटा फॉर्म्युला, रेडियस किती आपल्याला दिले बाबा 5 आहे बरोबर, रेडियस काढले 5 इंटू आपल्याकडे थीटा किती 4π/5. मग इथं लिहा 4π/5. 5 गेले म्हणजे काय आलं बाबा 4π झालं सेंटीमीटर. हे काय झालं बाबा तुमची लेंथ ऑफ ॲन आर्क. ठीक आहे, आता एरिया ऑफ सेक्टर, दुसरा पॉईंट आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर, सेक्टरच्या एरियाचा फॉर्म्युला काय बाबा 1/2 r² थीटा. ठीक आहे, 1/2 r² थीटा. आता 1/2 इंटू आरचा स्क्वेअर. आर किती आहे बाबा 5 आहे, कुठे गेली 5 सेंटीमीटर. मग 5चा करा स्क्वेअर. ओके, इंटू थीटा किती बाबा 4π/5. 4π/5. बघा आता या 2 ने 4ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, हे झालं कॅल्क्युलेशन. आणि इथं काय होईल 5चा स्क्वेअर 25 इंटू आपला 2 डिवायडेड बाय 5. आता 5 ने 25ला डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 1 जा 5, 5 5 जा 25. आता किती आलं बाबा 5 2 जा 10 आणि इथं पाय राहिला बरं का. 5 2 जा 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. हा काय झाला एरिया ऑफ सेक्टर. ओके, लेंथ जी आहे ती सेंटीमीटरमध्ये लिहिणार आणि एरिया जो आहे तो आपण कशामध्ये लिहितो, एरिया जो आहे तो आपण या ठिकाणी स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये लिहितो. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ओके, ठीक आहे, आता स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. यानंतर आपण पुढे जाऊयात. एकदा चेक करू बाबा आपण जे काही सोडवलंय, आपली गाडी बरोबर लाईनीवरती आहे की नाही ते आपल्याला चेक करावं लागणार आहे.
तर मित्रांनो पुढे चाललोय आपण आता. हा 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे, ओके बरोबर आहे आपला. तर यानंतर जरा पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आपल्याकडे या ठिकाणी आहे तर तो बघा. हा पुढचा 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे आजचा, तो आपल्या स्क्रीनवरती आहे. इथं काय दिलंय बाबा बघा, OAB बरं का. OAB इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर O. म्हणजे समजा माझ्याकडे एक सर्कल आहे अशा प्रकारे, या सर्कलचा एक सेक्टर आहे, कोण आहे, OAB. समजा इथं OAB. आता OAB ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे अँगल AOB इज 45 डिग्री. बघा AOB असा असणार आहे. AOB हा जो अँगल इथं दिलाय हा 45 डिग्रीचा आहे. ठीक आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB हा जो एक सेक्टर आहे तो, आणि ट्रायंगल AOB हा जो एक ट्रायंगल आहे, या दोघांमधला डिफरन्स म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके. या ठिकाणी हा जो पार्ट आहे म्हणजे डिफरन्स बिटवीन हा जो तुमच्याकडे आपल्याकडे असणारा हा जो या ठिकाणी एक आपल्याला ट्रायंगल दिसतोय आणि हा जो सेक्टर आहे, या दोघांमधला जो डिफरन्स दाखवणारा आपल्याला या ठिकाणी तो एरिया काढायचा, दोघांचा डिफरन्स काढायचा. ओके. आता ही डायग्राम थोडीशी मोठी काढू म्हणजे आपल्याला जरा थोडंसं बरं पडेल. ओके. आणि व्हाईट पेनाने काढूयात. ठीक आहे. मोठी डायग्राम काढू म्हणजे दिसेल आपल्याला चांगलं सगळं काय व्यवस्थित. ठीक आहे. अरे बाबा सर्कल आपला खतरनाक आला. ओके झाला. आता याच्यामध्ये आपल्याला इथे अशा प्रकारे काय दिलं बाबा, AOB, A आहे, O आहे आणि B आहे, आणि हा किती बाबा 45 डिग्री आपल्याकडे. ठीक आहे. आता याला बाबा इथे हे करू, आपल्याला हा एरिया काढायचा आहे. आता त्यासाठी मला एरिया ऑफ सेक्टर काढू शकतो. आता इथं रेडियस किती दिले बाबा, रेडियस जी आहे ती 12 सेंटीमीटर. याच्यात जर आपण बघितलं ही रेडियस जी आहे ती आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेली आहे. बघा या ठिकाणी जे दिलंय ते आपण या ठिकाणी काढून घेऊयात. ही झाली 12 सेंटीमीटर, ही झाली 12 सेंटीमीटर. ओके. R इज इक्वल टू बाबा, ठीक आहे, आपण R म्हणजे काय बाबा, AO इज इक्वल टू BO इज इक्वल टू R इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आणि इथं थिटा जो आहे, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. डिग्रीला रेडियनमध्ये करा, 45 इंटू पाय अपॉन 180 झाला रेडियन. आता 45 6 जा बघा, 45 2 जा 90, 45 4 जा आपल्याकडे किती येतं 180. बरं का, 45 4 जा 180 म्हणून देअर फॉर थिटा इज इक्वल टू किती आला, पाय अपॉन 4, कारण 45 4 जा 180, पाय अपॉन 4 रेडियन हा झाला आपला थिटा. आता माझ्याकडे थिटा आहे, रेडियस आहे, याच्यामधून मी एरिया ऑफ सेक्टर काढू शकतो. ओके. आणि एरिया ऑफ सेक्टर काढलं की त्याच्यानंतर मग बाकी आपल्याला हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया वगैरे आपण काढू आणि मग आपली गाडी थोडीशी पुढे नेऊ. तर पहिली गोष्ट आपण एरिया ऑफ सेक्टर काढू. ओके. पहिली गोष्ट आपल्याला 2 एरिया काढायचा आहे. एक तर मला हा जो एरिया दिसतोय, आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँड एरिया ऑफ ट्रायंगल AOB. म्हणजे सेक्टर जो आहे हा मोठा त्याचा एरिया आणि ट्रायंगलचा एरिया यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे. तर पहिली गोष्ट आपण एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. चला त्याला आपण A1 म्हणू. एरिया ऑफ सेक्टरला आपण या ठिकाणी A1 म्हणताय. ठीक आहे. चला याला म्हणा A1, जरा वेगळा कलर घेऊ. A1 इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर. चला A1 म्हणू आपण, इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ सेक्टर काय येणार आपल्याकडं, फॉर्म्युला काय एरिया ऑफ सेक्टरचा, 1/2 R स्क्वेअर थिटा. तर 1/2 इंटू R किती आहे बाबा, 12 आहे, 12चा स्क्वेअर इंटू थिटा किती आहे बाबा आपल्याकडं, π/4 आहे, पाय अपॉन 4. बघा वर काय येईल, 12चा स्क्वेअर 144 आणि हा पाय, आणि आपल्याकडं 4 2 जा 8. आता बघा एरिया 1 जो आहे तो किती येईल आपल्याकडं, 8 ने 144ला जर का आपण डिवाइड केलं तर 18 8 जा 144 म्हणजे इथं येईल 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. हा झाला एरिया 1, पहिला एरिया झाला. आता दुसरा एरिया मला या ठिकाणी काढायचा आहे. दुसरा एरिया आपण या ठिकाणी काढू, ट्रायंगलचा एरिया. आता ट्रायंगलचा एरिया काय असतो, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. थोडा क्वेश्चन जरा वेगळा आहे पण ठीक आहे, बघूयात आपण. बघा आता या ठिकाणी एक काम करू आपण, इथून एक परपेंडिक्युलर असं टाकूयात. समजा आता हा 45 डिग्रीचा आपल्याला माहिती आहे, इथून जर मी एक परपेंडिक्युलर टाकला 90 डिग्रीचा. ओके. आता ह्याला परपेंडिक्युलरला आपण इथं D नाव देऊ. बरं. आता बघा AD आपल्या OB जर बेस घेतला आणि AD हाईट घेतली तर बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आपल्याला इथे घेता येऊ शकतो. पण AD काढला आपण. आता बघा हा 45 हा 90 तर हा पण 45, मग 45 90 डिग्रीचा जो थेरम आपण मागच्या वर्षी बघितला त्याचा यूज करून आपण AD काढू शकतो. बरोबर. मग आता एक काम करू आपण या ठिकाणी तसं लिहू, इन ट्रायंगल ABC. बघा इन ट्रायंगल
कुठला बाबा AOB ड्रॉ काय बाबा AD परपेंडिक्युलर OB ओके. सो देअरफॉर आता काय करायचं इन ट्रायंगल ADO अँगल O इज इक्वल टू 45 डिग्री आहे आपल्याकडं बरोबर. O 45 आहे. D किती बाबा 90 डिग्री. अँगल O इज इक्वल टू 45 डिग्री. अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. मग एक 45 आहे एक 90 आहे. मग आपल्याकडे अँगल A किती झाला आपला OAD. देअरफॉर अँगल OAD इज इक्वल टू 45 डिग्री. देअरफॉर बाय 45 90 डिग्री थेरम. ओके. हा जो थेरम आहे या थेरमनुसार आपल्याकडे काय येणार बाबा. या थेरमनुसार आपण AD काढू शकतो. AD जी आहे ती काय बाबा साईड अपोजिट 90. AD जी आहे ती काय बाबा साईड अपोजिट 45 डिग्री आणि ती किती असणार आहे हा 1/√2 इंटू हायपोटेनियस. ओके. ती काय असते 1/√2 इंटू हायपोटेनियस असते. आपल्याला माहिती आहे ना मागच्या वर्षी आपण बघितलं की साईड अपोजिट 40 डिग्री इज 1/√2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस तुमचा इथं काय असणार आहे AO असणार आहे AO. ओके. 1/√2 इंटू AO किती आहे बाबा 12 आहे. म्हणजे काय आलं या ठिकाणी AD इज इक्वल टू 12/√2. आता एक काम करू रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर आपण बघतो. मग खालचा √2 घालवण्यासाठी वर आणि खाली आपण काय करू √2 ने मल्टिप्लाय करू. मग ते √2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आपल्याकडे काय आलं बाबा 12√2 आलं आणि √2 इंटू √2 2. आता 2 6 जा 12 म्हणून 6√2 आलं आपल्याकडे AO म्हणजे AD AO नाही तर AD जी आहे ते आपल्याकडे किती आलं 6√2. तर AD 6√2 आपल्याकडे आलं. चला मग आता आपल्याला काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं. एरिया ऑफ ट्रायंगल AOB. ओके. मग इथं लिहू आपण एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय बाबा OB आणि हाईट AD. OB इंटू AD. मग आता इथे बघा या ठिकाणी आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल टू 1/2 इंटू आपल्याकडे बघा बेस काय बाबा OB किती आहे बाबा OB आपल्याकडे 12 आहे आणि AD किती आला 6√2. 12 इंटू 6√2 बरोबर. मग आपल्याकडे 1/2 इंटू किंवा असं करा 2 6 जा 12 म्हणून 6 इंटू 6√12 √2. आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल टू 6 6 जा 36√2 स्क्वेअर सेंटीमीटर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. √2 स्क्वेअर सेंटीमीटर लिहा. आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी काय ते लिहित नाही. झालं. आता दोन्ही एरिया काढला. एक एरिया कशाचा काढला की बाबा सेक्टरचा काढला आणि एक एरिया टँगरचा काढला. आता आपल्याला आन्सर काय करायचं या ठिकाणी बघा आन्सर आपलं जे उत्तर आहे इथं फक्त एक वाक्य लिहायचं. काय वाक्य लिहायचं की बाबा डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB अँड एरिया ऑफ ट्रायंगल AOB असं लिहायचं. डिफरन्स बिटवीन हे वाक्य लिहायचं. आता जागा कमी आहे म्हणून मी लिहित नाही. मग तो डिफरन्स काढायचा. पहिला काय बाबा एरिया ऑफ सेक्टर 18 पाय मायनस 36√2 हा डिफरन्स काढायचा आहे बरं. सेक्टरमधून ट्रायंगल मायनस करायचा. आता 18 आणि 36 18 2 जा 36 दोघांमधून 18 कॉमन काढला. आतमध्ये राहिला पाय मायनस 18 2 जा 36 म्हणून पाय मायनस 2 आणि हा √2 स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर. 18 पाय मायनस 2√2 स्क्वेअर सेंटीमीटर. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू शकतो. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर आपण पुढे जाऊयात. बरं ठीक आहे. यस तर मित्रांनो साधारणतः आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 3 क्वेश्चन्स बघितलेले आहेत महत्त्वाचे होते. तर आजच्या या चर्चेमध्ये मला असं वाटतं आपण इथंच थांबूयात. तर लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत 8 9 10 हे 3 क्वेश्चन राहिलेले आहेत. तर ते 3 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो बाय सर्वांना. धन्यवाद.